महत्वाची बातमी, होर्मुझमध्ये अडकलेल्या 22 भारतीय जहाजांना सोडण्याबाबत इराणशी बोलणी सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। भारतामध्ये आलेल्या जहाजांबद्दल अदलाबदलीची डील झाली नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं। दरम्यान होर्मुझमधून शिवालिक, नंदादेवी ही 2 जहाजं भारतामध्ये पोहोचली आहेत। भारताची 22 जहाजं होर्मुझमध्ये अडकली असून ती परत आणण्यासाठी इराणसोबत बोलणी सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय। दुसरीकडे नंदादेवीसह आलेल्या आणखी एका जहाजाच्या बदल्यात कुठलीही डील झाली नसल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं। भारतात परतलेल्या दोन्ही जहाजांच्या बदल्यात भारतानं इराणची जप्त केलेली टँकर्स परत करण्याची डील झाल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय मीडियात आल्या होत्या। पिछले 24 घंटों में कोई सूचना नहीं है। हमारे सारे नाविक और जहाज सुरक्षित हैं गल्फ रीजन में। जैसा पहले भी बताया था, 22 ऐसे वेसल हैं इंडियन फ्लैग के, उसमें 611 भारतीय नाविक हैं और सभी सुरक्षित हैं। और डीजी शिपिंग, आरपीएसएल एजेंसी, सारे स्टेक होल्डर, शिप ओनर्स। खाती देशांमधील युद्धामुळे गॅसनंतर आता डिझेलच्या पुरवठ्यावर देखील त्याचा परिणाम होऊ लागलेला आहे। बुलडाण्याच्या शेगावमध्ये डिझेल मिळत नाही तर पेट्रोल देखील संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शेगावमधील 2 डिझेल पंप बंद असल्यामुळे ग्राहकांचे हाल होऊ लागले। तर घरगुती गॅसचा पुरेसा साठा आणि वितरण सुद्धा सुरळीत आहे असं पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं। इंधन आणि गॅसचं वितरण सुरळीत सुरू आहे असा दावा भुजबळांनी केला। घरगुती सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। गरजेनुसार केरोसिनचा पुरवठा केला जाईल असं भुजबळांनी म्हटलं। राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा शिल्लक असून सुरळीत वितरण सुरू आहे। घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत कठोर उपाययोजना केल्या आहेत। भारत सरकार आणि त्यांच्या कंपन्या सतत सांगता आहेत की एलपीजी, पीएनजी या गॅसचा साठा आमच्याकडे भरपूर आहे, त्याची काही काळजी करू नका। तर राज्यामध्ये गॅसचा तुटवडा सुरू असून दुसरीकडे सिलेंडरचा काळा बाजार देखील सुरू आहे। ठाण्यामध्ये गॅसच्या काळा बाजार विरोधात कारवाई करण्यात आली। पुण्याच्या चाकणमध्ये ट्रकमधून सिलेंडरची विक्री होत असल्याची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। जालन्याच्या रामनगरमधील भारत गॅस एजन्सीचं गोडाऊन फोडून चोरट्यांनी 110 सिलेंडर लंपास केले। 96 घरगुती, 12 व्यावसायिक आणि 2 प्रत्येकी 5 किलो असे एकूण 110 सिलेंडर लंपास केले। या प्रकरणी गॅस एजन्सी व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 96 घरगुती सिलेंडर भरलेले हे चोरीला गेले आणि 12 कमर्शियल व्यावसायिक हे एमटी चोरीला गेले आणि 5 किलोचे 2 भरलेले चोरीला गेले जे एफटी ते व्यावसायिक आहेत। पोलीस स्टेशन मौजपुरी यांनी लवकरात लवकर तपास करण्यात यावा, बस एवढीच इच्छा आमची। चाकणमधल्या कंपनीच्या गेट समोर रांगेत उभ्या असलेल्या गॅस ट्रक मधूनच सिलेंडर बाहेर काढून सर्रास काळाबाजार केला जात असल्याचं उघड झालंय। ट्रकमधून काढलेले सिलेंडर घेऊन 3 तरुण घटनास्थळावरून पळून गेले आणि हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय। गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाची पथकं अलर्टवर आहेत। ठाण्यात 247 ठिकाणी केलेल्या तपासणीत 483 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। या प्रकरणात 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे। नाशिक शहरात गॅस सिलेंडरच्या संशयास्पद साठ्याचा मोठा प्रकार उघडकीस आलाय। त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरात पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांनी सिलेंडरनं भरलेला ट्रक जप्त केलाय। कारवाई दरम्यान एचपी गॅसचे 500हून अधिक सिलेंडर रस्त्यावर साठवून ठेवलेले आढळून आले। त्यामुळे गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। वसई पूर्वेतील लजीज हॉटेलवर पुरवठा विभागानं कारवाई केली। हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा गैरवापर केल्याप्रकरणी 3घांना अटक करण्यात आली। तपासणी दरम्यान हॉटेलमध्ये घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर वापरून स्वयंपाक केलं जात असल्याचं उघडकीस आलंय। धुळे शहरात 15 आणि शिंदखेडामध्ये 12 असे एकूण 27 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आलेत। जप्त केलेले 27 घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हॉटेल्स आणि खानावळीमध्ये होत होता। आणि आता राजकीय बातम्यांकडे वळूयात। दिल्ली दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली।
लोककल्याण मार्ग या निवासस्थानी शिंदेंनी मोदींसोबत जवळपास तासभर चर्चा केली. राज्यामध्ये अजून खूप सारे खेळ होणार असल्याचं म्हणत शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून नाना पटोले यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. यावर शिंदेंनी प्रत्युत्तरामध्ये मी टीकाकारांना माझ्या कामातून उत्तर देत असतो असं म्हटलंय. दिल्ली दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. लोककल्याण मार्ग या निवासस्थानी शिंदेंनी मोदींसोबत जवळपास तासभर चर्चा केली. दुबईमध्ये, मस्कतमध्ये, कुवैतमध्ये अडकले होते त्या लोकांना देखील पुन्हा मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम देखील या ठिकाणी केलं. आपले होर्मुझमधून 2 जहाजं, तेलाची मोठी जहाजं आली, त्याला हिरवा कंदील इराणने दिला. या बाबतीत देखील मोदीजींशी बोललो मी की आपल्या चांगल्या रिलेशनमुळेच हे सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान राज्यात अजून खूप सारे खेळ होणार असल्याचं म्हणत शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून पटोलेंनी सूचक वक्तव्य केलंय. तर अधिवेशन सुरू असताना दिल्लीत येत असतो, कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या असं म्हणत शिंदेंनी विरोधकांना उत्तर दिलंय. अजून खूप खेळ होणार आहे. संभाजीनगरच नाही, राज्यातल्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये अजून खूप खेळ होणार आहेत. काही घोडे बाजार पण सुरू झालेले आहेत, मोठे मोठे रेड सुरू झालेले आहेत. त्यामुळे खूप सारा खेळ होणार आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत 2 दिवसापासून बसलेले आहेत. आता उद्या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जातील. मोठे अजून खेळ चालू आहे. त्याच्यामुळे मला आता त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. विपक्ष तो जब से महायुति की सरकार आई है तो हर निर्णय के विरोध में, खिलाफ में विरोध करता है, आरोप लगाता है. हम उनके आरोपों को हमारे कामों से उत्तर देते हैं. इसलिए हम महाराष्ट्र की सरकार आम जनता की सरकार है, उसके लिए हम काम करते हैं. एक सवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. फडणवीस केंद्रीय संचलन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 5 राज्यातील तिकीट वाटपासाठी भाजपची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यात खासदारांची भेट घेऊन समज दिल्याची सूत्रांची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तुम्ही दिल्लीत असलात तरी माझं तुमच्या कामावर लक्ष, तुमच्या सगळ्यांच्या कामाचं रिपोर्ट कार्ड तयार होतंय. आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा. पक्षाची आणि सरकारची बाजू सभागृहात जोरदारपणे मांडा. पक्षाचं प्रतिनिधित्व सभागृहात दिसण्यासाठी पूर्णवेळ सभागृहात उपस्थित राहून मुद्दे मांडा. काम करणाऱ्यांचा पक्षाकडून योग्य सन्मान केला जातो, तेच तुमच्याही बाबतीत लागू होणार असं शिंदेंनी खासदारांना समज दिली आहे. दरम्यान संसदेत शिंदेंची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याशी भेट झाली. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेही सोबत होते. रिजिजू यांनी श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख मेरा छोटा भाई असा केला. आपका स्वागत है पार्लियामेंट में. ये हमारा छोटा भाई है, मेरा त्यापूर्वी शिंदेंनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन विविध संसदीय विषयांवर चर्चा केल्याची माहिती आहे.